3 महिन्याच्या 6 महिन्याच्या 9 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलीवर जेव्हा अत्याचार होतात ते कुठले कपडे असतात? म्हणजे कोयता गँग आणि ते भर दिवसा ढवळ्या जर करत असतील तर मग मात्र तिथला कमिशनर किंवा गृहमंत्री किंवा देशातलं काय करतंय की आपल्याला त्याला फाशी काय त्याला भर चौकात आणून आपटून मारूया म्हणणाऱ्या आम्हीच महिला होतो. शिक्षा झालीच पाहिजे पण ती कायद्याच्या चौकटमध्ये द्या. तो अधिकार जर आम्हाला असेल तर त्याला लोकांमध्ये फेकून द्या. बोटी करून टाकतील लोक. नमस्कार, माय महानगर मानिनीमध्ये तुमच्या सगळ्या जणींचं पुन्हा एकदा मनपूरक स्वागत. सध्या स्त्री जागर म्हणजे नवरात्रोत्सव सुरू आहे आणि या नवरात्रोत्सव म्हटला की स्त्री शक्ती आणि ती ऊर्जा ही आलीच. आज आमच्या स्टुडिओमध्ये स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी आम्ही एका स्त्री शक्तीला बोलवलेलं आहे. यांची ओळख मी कोण करून देणार, कारण यांचं फक्त नामच काफी आहेत आणि त्या आहेत शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या, माजी महापौर, प्रवक्त्या किशोरीताई पेडणेकर. नमस्कार. नमस्कार मॅडम, आमच्या या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. नवरात्रोत्सव सुरू आहे, सगळीकडे जागर चालू आहे स्त्री शक्तीचा, सगळीकडे सन्मान सोहळे सुरू आहेत. तर एकीकडे महिलांवरती अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहेत. तुम्ही माजी महापौर तर आहातच, पण शिवाय तुम्ही शिवसेनेसारख्या एका मोठ्या ब्रँडच्या प्रवक्त्या देखील आहात. काय वाटतं हे सगळं बघितल्यावर? तसं पाहायला गेलं तर अख्ख्या देशात ह्या सगळ्या घटना घडत आहेत. पण ह्या देशांमध्ये म्हटलं तर महाराष्ट्र आणि मुंबई ही फारच आता घातक किंवा दिल्लीसारखं शहर होतं आहे का अशी आता म्हणायची वेळ आली आहे. महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यासाठी आलेली लोक आणि इथे पुन्हा ती पूर्णतः 2-2, 3-3, 4-4 पिढ्या किंवा 7-7 पिढ्या स्थायिक झालेली लोक. पण अत्याचार का वाढत आहेत? मला वैयक्तिक विचाराल माझं मत, तर माझं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीने या राजकीय पटलावरती जे काही युद्ध म्हणायला हरकत नाही, कारण स्नेह औदार्य सगळं संपलेलं आहे. फक्त अगदी युद्धाच्या तलवारी किंवा त्यावेळेच्या तलवारी, पण आता शाब्दिक तलवारी खूप वाढत आहेत आणि त्यामुळे मनभेद खूप होत आहेत. आणि या मनभेदावरनं जे सरकार म्हणून एक ताबा पाहिजे तो कोणाचाच राहिला नाही. गृहराज्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब आहेत. फडणवीस साहेबांकडे लोक खूप आणि बघतायत, पण आता तो भ्रमनिरस होतोय का? तर 100% होतोय. कारण ज्या पद्धतीने मुलींवर बघा, आता आजच मी सकाळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एका सोशल मीडियावर मुलींनी तोकडे कपडे घालावे की नाही घालावे, मुळात हा विचारच चुकीचा आहे. 3 महिन्याच्या 6 महिन्याच्या 9 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलीवर जेव्हा अत्याचार होतात ते कुठले कपडे असतात? विचारांचे तोकडे कपडे झाले आहेत. त्यांच्या विचारामध्ये विकृती आली आहे. त्या विकृतीला साजेसे कपडे, याचा अर्थ कायद्याचे पालन हे जर होईल तर हे होईल. आपण आता बदलापूर प्रकरण पाहिलं, म्हणजे कायद्याची जरब नाही राहिली असं म्हणायचंय तुम्हाला? नाहीच. म्हणजे सरकारचं आता सध्या सरकार जे आहेत, सरकारमध्ये किंवा विरोधकांमध्ये जे वादविवाद सुरू आहेत त्याच्यामुळे आता सरकार असं कोणी ठामपणे नाहीये, त्याच्यामुळे कायद्याची जरब पण राहिली नाही असं म्हणायचंय. जे गुन्हेगार आहेत, जे विकृत आहेत, त्यांना कल्पना आहे कुठलीही चर्चा 4 दिवस चालेल. पोलीस जे महाराष्ट्राचे आहेत किंवा मुंबईचे आहेत ते अतिशय सक्षम आहेत, पण त्या पोलिसांना जागेवर बसायला देऊन काम करायला वेळ मिळतो का हा माझा प्रश्न आहे. कारण कुठच्या तरी पालकमंत्र्याच्या दारात, नाही तर मुख्यमंत्र्यांच्या दारात, नाही तर इथे, नाही तर जास्त ते कोर्टात, अशा पद्धतीने स्थानिक लेवलची पोलीस स्टेशन जर बांधलेली राहत असतील किंवा तिथल्या काही मंडळींना सतत ही कामं असतील तर ते जनतेची कामं कधी करणार? म्हणजे त्यांची इच्छाशक्ती असली तरी त्यांना वेळ मिळतोय का? हा म्हणजे विरोधी पक्ष म्हणून जेव्हा आम्ही काम करतोय
आणि जेव्हा 2.5 वर्ष दस्तूर खुद्द उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते, तर तुम्हाला कल्पना असेल की त्या सांताक्रूजमध्ये एका महिलेचं मध्यरात्री, तर त्या संपूर्ण केसला, गणपतीची वेळ होते, संपूर्ण केस म्हणजे त्या आरोपीला तर लगेच अटक केली, त्याबद्दल पोलिसांचं आहे, पण ज्या पद्धतीने ती विकृती पाहिली त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आणि संपूर्ण त्याचा आढावा वगैरे. इथे मुख्यमंत्री कोण, गृहमंत्री कोण ह्यापेक्षा जे कायदे बदलले आहेत, जो शक्ती कायदा आत्ता अगदी महिन्यापूर्वी यांनी आपल्या राष्ट्रपती यांनी सह्या केल्या महिला द्रौपदीताईंनी, पण अजूनही तर प्रत्येक विधानसभेत जाऊन त्याच्यावरती इम्प्लिमेंट करून तो राज्यात प्रत्येक पोलीस स्टेशनला पोचलाय का? म्हणजे पाठपुरावा नाही झाला. कारण सगळेच वेगवेगळ्या कामात मशगूल आहेत आणि ते मी सांगायची गरज नाही, ते आपल्याला सगळ्या मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसतंय. त्यामुळे ज्या कामासाठी नेमलं आहे ते काम होताना दिसत नाही. म्हणजे कुठेही गुन्हेगारांना तसा धाक आता राहिलेला नाहीये, त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे धाडस होतंय, कारण या घटना थांबतच नाहीयेत. आत्ता तुम्हाला पुण्यातल्याच घटना सांगते, किंवा काल जी भायखळ्यात आमच्याकडे एकावरती वार होऊन, शूट होऊन ते आज गेले. याचा अर्थ अशा शहरांमध्ये, ज्या शहरांमध्ये आर्थिक हे वाढलंय, त्या शहरांमध्ये जर असे गुन्हे होत असतील, कोयता गँग म्हणजे कोयता गँग, आणि ते भर दिवसा ढवळ्या जर करत असतील, तर मग मात्र तिथला कमिशनर किंवा गृहमंत्री किंवा देशातलं काय करतंय? या गँगच्या गँग म्हणजे एकेकाळी आम्ही खूप अशा गँग पाहिल्या, कारण मी सनमिल गल्लीत राहते. आजही ते आमचे चंद्रकांत दादा, खोपडे दादा, म्हणजे आम्ही भाई म्हणतो त्यांना, पण त्यावेळेला महिलांचा सन्मान असायचा हो त्या गल्लीमध्ये किंवा त्या अख्ख्या लोअरपर्वर. असं वाकड्यांना म्हणजे शिवसेनेचा एक धाक होता बाळासाहेबांची नाही, आणि हे जे आपण म्हणतो ना, त्या सगळ्यांनाच एक वेगळा धाक होता, तो धाकच नाही राहिला. आणि मी जास्तीत जास्त ज्या शिवसेनेला तर टार्गेट सगळ्यांनीच केलंय, त्याच्यात कसा जास्त मी अपमान करेन ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन लागले भाजपाच्या नेत्यांमध्ये आणि बाकीच्यांमध्ये. त्यामुळे काय झालंय, म्हणजे मी तो राजकीय आणि सामाजिक हे मिक्स नाही करत आहे, परंतु राजकीय आश्रय मिळाल्याशिवाय सामाजिक जी स्तर बिघडत चाललाय तो त्याच्यामुळे चाललाय. म्हणजे गांभीर्य दिसत नाहीये तुम्हाला? हो, आता बदलापूरचीच घटना घ्या ना, ते शूट त्यांनी हे केलं, एन्काउंटर नाही मी बोलते ना तुम्हाला, आम्ही पण आरोप म्हणून नाही करत आहे. मग कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत? पण तो एन्काउंटर जो केला त्या गुन्हेगाराचा, त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या महिलांनीच नाही तर सगळ्या समाजानेच आम्हालाही त्याला बघा, हे मी केलेलं परत आहे. सांगते, तो काय कोण महात्मा होता किंवा तो काय असं कोणाचंच मत नाही. फक्त आता तेही आश्चर्य वाटलं की ते 2 लोकांना बेल मिळालं. मग त्याच्या आधी घडायच्या आधी पकडलं का गेले नाही, ह्या लोकांच्या मनातला प्रश्न मी सांगते. आणि एन्काउंटर ज्या पद्धतीने झाले बघा, मी त्या कायद्याच्या ह्याच्यात जाणार नाही, का केलं, कशाला केलं, हात बांधलेले असताना कसं खेचून घेतलं, थोबाडावरती बुरका असताना असं कसं खेचून घेतलं, अनलोडेड होतं का, लोडेड होतं का, यातलं आपल्याला काही ज्ञान नाही. महिलांनी आणि ह्यांनी मात्र म्हणजे त्याला सपोर्टच केला की असंच व्हायला पाहिजे. 100% मी सपोर्ट करते, पण मग सगळ्यांना एका ह्याच्यात उडवा, म्हणजे मग ते सगळ्यांनाच लागू पाहिजे. याचा अर्थ असा होतो की आपल्याला त्याला फाशी काय, त्याला भर चौकात आणून आपटून मारूया म्हणणाऱ्या आम्हीच महिला होतो. आजही तेच सांगते. फक्त ज्या पद्धतीने झालं आणि त्याच्यानंतर ते सरेंडर झाले, पकडले गेले, हा संशयाला जागा नका ठेवू. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून आपण जे कायदे कानून केलेले आहेत, प्रकरणांमधनं अमेंडमेंट झाल्या, सगळं झालं, सगळं माहिती आहे, पण संशयाला सुई जायला देऊ नका.
महिलांना आनंद होणारच, कारण ती जी मुलगी आहे ती आत्ता आहे 4.5-5 वर्षाची. ती जेव्हा ह्याची 20 वर्ष पूर्ण, कारण हल्ली झाले का बाहेर येतात, म्हणजे जे उरणमध्ये घडलं तिथेही मी हजर होती. मी अगदी यांनी सांगेन की त्यावेळेला मुलीचं 14 का 15 वय होतं आणि तिच्या वडिलांनी तक्रार केली. मग ह्याच्यात सगळं करून तो बाहेर आला. ती आता 21 का 22 वर्षाची आहे जेव्हा तिचा खून झाला तेव्हा. हे सुटल्यानंतर डूक ठेवून येतात. त्यामुळे असे मेलेच पाहिजे, त्याबद्दल नो डाऊट, मेलेच पाहिजे. फक्त त्यांना कायद्याच्या चौकटीत मारून टाका, तो अधिकार. आणि मग असे जर कोणाला तरी वाचवणार एन्काउंटर असेल तर मग सगळ्यांचे करा. आम्हाला पण वाटतं की इतके. आता मी पश्चिम नागपूरला होती, त्या पोलीस स्टेशनचं आता मी जरा नाव विसरली. ज्यावेळेला मी त्या मुलीच्या घरी गेली तिथे भाजपाचेच सगळे, तर ती 8.5 का 9 वर्षाची मुलगी आहे. म्हणजे हे घडून गेल्यानंतर जेव्हा जातो ना तेव्हा आपल्या कितीतरी रात्रीच्या झोपा उडतात. आणि त्या मुलीशी जेव्हा संभाषण केलं तेव्हा माझ्या ज्या 2 महिला आतमध्ये त्या रडत बाहेर आल्या. म्हणजे तुम्ही विचार करा, मी ह्याला कुठलंच राजकीय हे नाही देत आहे, पण मग संवेदनशील राहून प्रत्येक मुलीला न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने. कारण आपण बदलापूर प्रकरण घेतलं तर त्याला वेगळी बॉर्डर आहे, शाळा कोणाची, हे कोणाचं काय, त्याला एक राजकीय बल आलंय. 2 लोक लपून का राहिली, आत्ताच बाहेर का आली, हा प्रश्न आहे. इथे गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, पण ती कायद्याच्या चौकटमध्ये द्या. तो अधिकार जर आम्हाला असेल तर त्याला लोकांमध्ये फेकून द्या, बोटी बोटी करून टाकतील लोक. कारण तुम्ही जे बदलापूरमध्ये उत्स्फूर्त लोक उतरली होती, कोणी कोणाला राजकीय हे नव्हतं. कारण आम्हीच पोचायला संध्याकाळचे 7 वाजले होते आणि जस्ट असं बोलत होतो, ते सगळं उत्स्फूर्त होतं, लोकांचं होतं, लोकांनी घेतलेला तो हे होता. त्याच्यात पण अनेक लोकांना पकडून बिकडून आजही, म्हणजे प्रक्षोभ करायचाच नाही का, हा प्रश्न आहे. आता हे आपण बोलतोय त्या म्हणजे महिला अत्याचार, बाल यांच्यावरती आता होतात अत्याचार, ते आहेत. पण आज ना जवळपास सगळ्याच क्षेत्रामध्ये महिलांबरोबर अशा घटना घडत आहेत. म्हणजे कुठलं क्षेत्र असं आता राहिलेलं नाहीये की जिथे महिला सुरक्षित आहेत. तर यावर काय, म्हणजे काय आपण काय सांगायला हवं सरकारला? एकतर नवरात्र चालू असतानाच आपण नवदुर्गा आता हे तेच म्हणते मी की हे सगळे एकीकडे सुरू आहे, एकीकडे अत्याचार पण सुरू आहे. जेव्हा अशी दंतकथा आहे, आता त्या दंतकथेवरच आपण आपले संस्कार, आपल्या रूढी परंपरा आपण चालवतोय. तर त्याच्यात असं म्हटलंय की जेव्हा दैत्य वाढले त्यावेळेला देवतांना पण ते आवरणं कठीण झालं. मग देवतांना आवरणं कठीण झाल्यानंतर ते पहिले इंद्राकडे गेले, मग विष्णूकडे गेले. विष्णूच्या एका बिंबीच्या थेंबातून निघालेली ती महिषासूर मर्दिनी, तिला जन्माला घातलं. आणि मग त्या देवीनी मग ते शुंभ निशुंभ धृमलोचन विचार ज्या पद्धतीने ती युद्ध केलं, आपल्याकडे दुर्गा सप्तशतीमध्ये 1300 ओव्यांमध्ये ते सगळं वर्णन आहे. तर ते जन्म घेतला. आत्ता तर ऑलरेडी आपण महिषासूर मर्दिनी सगळे आहोतच. आपल्याकडे आईचं मन पण आहे, पण त्याचबरोबर जसं वाघीण किंवा सिंहीण आपल्या मुलांना हे करण्यासाठी, किंवा मांजर घ्या साधी छोटी, ती पण फनकारून येते, ते आपल्यामध्ये आहे. आत्ता प्रॉब्लेम असा आहे की त्या संपूर्ण, म्हणजे आपण मुलगी शिकली पाहिजे, मुलीला हे केलं, पण मुलगी शिकून सुरक्षित आहे का? त्या सुरक्षितेचं का? कारण त्याला 2 बाजू आहेत. एक तर हा जो आपल्या हातात मोबाईल आहे, ह्या ज्या काय वेब सिरीज किंवा काय ज्या सोशल मीडिया त्याच्यामध्ये ज्या काय वेगवेगळ्या ऑन ह्या बाकी काय, त्याच्यातून काय होत आहे, जी मुलं किंवा ओल्ड एज 35-40च्या कमी आहे बघा रेशो,
18 ते 25च्या आतले आहेत आणि नंतर 50च्या नंतरचे आहेत. म्हणजे जे अत्याचारी आहेत ना, त्याची जर वर्गीकरण म्हटलं तर मी जो थोडासा काही अभ्यास करते तो मला असं दिसतोय की तो 18 किंवा 16, 17, 18 ते 25च्या आतले आहेत आणि जे आहेत ते 50च्या नंतरचे आहेत. कारण दोन गोष्टी, एक तर हे यांच्या हाताला काम नाही, त्यामुळे ते रिकामी आहेत. रिकामी असल्यामुळे तुम्ही कुठच्याही बसस्टॉपवर बघा, म्हणजे आता तर चार्जिंग बिजिंग फुकट दिलं आहे, त्यामुळे तिथेच बसून नको नको ते बघत असतात. त्यांच्या शरीरात ऑलरेडी सगळं बदलत असतं हार्मोन्स आणि त्याच्यात ह्याची भर पडत असते. त्यामुळे आणि त्याच्यावरती आध्यात्मिक बेस कुठेच नाही, कुठल्याच धर्मात दिसत नाही. असं नको म्हणूया की हिंदूंमध्येच नाही, कुठल्याच धर्मात तो आता बेस पक्का दिसत नाही. त्यामुळे त्या मुलांवर जे सोशल मीडिया जेवढा हावी होतोय, मग आपण जे गुरुजनांना नमस्कार करणं, आई वडिलांना आजही आपल्याकडे मानतो, पण सगळ्याच घरात होत असेल असं मला नाही वाटत. आणि आम्ही मुलींना मात्र सांगणार 7च्या 10च्या आत घरी आहे, पण तेच मुलाला का नाही आपण सांगत की हे गाढवा किंवा गधड्या, आपण जे टोपण, तुला हे तू मुलगा असला तरी तुला अलाव नाही उशिरा येणं, घरात आवाज मोठा करून बोलणं. ही सुरुवात कशी होते थोडीशी, या सगळ्या गोष्टीला ना मी मुलगा आहे असं नाही, मेल प्राऊडी असता कामा नये. दोन्ही समान असलं पाहिजे. आणि सोशल मीडियातून जो त्यांच्यावर हॅमर होतंय सगळं, आणि मग तिथे कुठेतरी आध्यात्मिक बेस किंवा आई वडिलांचा, म्हणजे मी काल परवा एकामध्ये वाचलं की आईचे भाग काळीज बिळीज काढून कुठून आली ही विकृती. आईचं म्हणजे आईचं काळीज घेऊन जाणारा मुलगा ठेच लागून काळीज पडतं, तेव्हा ती म्हणते अरे बाळा तुला लागलं का. ही आम्ही गोष्ट ऐकली आहे. आणि आता हे ऐका, म्हणजे खरंच कलियुग आलंय का. आणि कलियुग आलंय तर कलियुगामध्येच त्यावेळेला पण देवांमध्ये कलियुग होतं, तेव्हा महिषासूर मर्दिनीनेच जन्म घेतला. मग आपण महिलांनी जे खरं मूळ आहे घरातून, त्याला हळूहळू संस्कारित करून त्या मुलाला सतत मुलगा झाला, बरं झाला, छान झालं बाई असं म्हणणं जेव्हा सोडू खऱ्या अर्थाने, का मुली नाव लौकिक करत नाहीत का. आम्ही पण 4 बहिणी 1 भाऊ, आम्ही 4ही बहिणींनी आई वडिलांना दाखवलंय की मुलगी कशी आहे, सगळीकडेच दाखवतात. पण हा जो मेल इगो तो जो घरातून जातोय ना, तो थोडा थांबला पाहिजे. मुलांवर लक्ष द्या. काय बघतायत मुलं, मित्र कोणते आहेत, कुठे जात आहेत, काय जात आहेत. फार आई वडील मोकळे झालेत खूप. आम्ही आमच्या मुलाला लपून नाही हो, आम्ही पण म्हणतो तू पण बस. हे काय आहे म्हणजे मुलांना आपण पालक म्हणून आता तुम्ही जे सांगतायत ते थोडं जरब पाहिजे, काही नियम पाहिजेत, काही मुलांना शिस्त, किंवा त्यांच्या मनावर थोडेसे चांगले परिणाम, की जी नियत म्हणतो किंवा त्यांचं वागणं बदलतंय ते खरं दिसत त्याच्याकडे असेल, लक्ष ठेवून आई वडिलांचं ते पण केलं एक पाहिजे. खूप वाईट होतंय. म्हणजे फार भयानक आहे. म्हणून आपण तो विषयच म्हणून आपण आज घेतला. म्हणून मी महिषासूर मर्दिनीचं दिलं. 50 वर्षाचा ओल्ड एज, त्याला शारीरिकदृष्ट्या महिला थोड्या आपण त्या गोष्टींनी मग मागे जातो, पण त्याची ती वृत्ती राहते ना. मग अशा छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार, त्या वृत्तीला कंट्रोल करण्यासाठी काही शिक्षा झाल्याच पाहिजे. आम्हाला एन्काउंटर झाला, आम्हाला आनंद होता, काय मेला, दुरात्मा मेला, पण त्या दुरात्म्यांकडनं अजून काहीतरी काढून घ्यायचं होतं, ते अर्धवट राहून गेलं. म्हणजे हे एक अर्धवट राहिल्यासारखं वाटते तुम्हाला, असं आहे. पण या घटना आता घडतच आहेत. आता आपण जसं तुम्ही सांगितलं कायदा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. जसं पोलीस सध्या म्हणजे राजकीय याच्यामध्ये जे चालू आहे, सध्या राजकीय गणित जी चालू आहेत, त्या सगळ्या घटना सावरण्यात पोलीस बिझी झाल्यामुळे गुन्हेगार आणखीन मोकाट सुटलेत. मुंबईची दिल्ली होतीये की महाराष्ट्राची दिल्ली होती, हा पण एक मोठा प्रश्न आहे. खरं आधी म्हणजे पूर्ण आपल्या देशामध्ये मुंबई हे सगळ्यात सेफ सिटी असं म्हटलं जात होतं. त्यामुळे इकडे परराज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात मुली देखील नोकरी करण्यासाठी येत आहेत, अजूनही येत आहेत. पण आता मुंबईत राहणाऱ्या मुली सुद्धा घाबरायला लागलेल्या आहेत. मग अशा वेळी महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी
काय उपाययोजना करायला हव्यात असं तुम्हाला तुम्हाला आठवतंय का बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं की तुम्ही तुमच्या पर्समध्ये ते लाली पावडर वगैरे ठेवा, म्हणजे त्यांच्या भाषेत ते तसं म्हणायचे. म्हणजे आता आपण म्हणतो लिपस्टिक किंवा आपण म्हणतो मेकअप वगैरे, तर त्यांनी झालेलं ते ठेवण्यापेक्षा मिरचीचा स्प्रे ठेवा, एखादा छोटा चाकू ठेवा. शक्ती मिलचं प्रकरण घडल्यानंतर आमच्या बऱ्याच लोकांनी, मला वाटतं आमच्या अजय चौधरीने तर 1 लाखाच्या वर छोटे असे म्हणजे पटकन काढून काहीतरी कर. मला वाटतं ते तर आहेच, म्हणजे पण तो वेळ पण मिळाला पाहिजे. कारण आपली पर्स म्हणजे डम्पिंग ग्राउंडच म्हणायला हरकत नाही, काय काय भरलेलं असतं महिलांच्या. हां, तर ते काढे पाहिजे. मुळात तिचा आत्मविश्वास तो वाढला पाहिजे की मी याला फाईट करू शकते किंवा हे करतो. तो थोडासा म्हणजे 4 मुलं एकत्र आल्यानंतर जे पिक्चर आपण दाखवतो सिनेमा, ती मागे बघते, धावते, ती मग उभी राहा, थांब पडेल, त्याच्या आधी थोडं प्रिपरेशन कर. हा जो एक मुलांना म्हणजे मुलींना देखील सेफ्टी. हां, आणि प्रत्येकीला ते शिक्षण मिळालं पाहिजे की एका वेळेला जर असं, आणि त्याच्यासाठी मुलगी शारीरिक क्षमतेने सक्षम पाहिजे. आजच्या घडीला नेमकं तेही होताना दिसत नाहीये. कारण आमच्या मुली ऑर्डर करणार पिझ्झा, बर्गर, काही म्हणजे घरचीच एक चपाती किंवा अगदी भाकरी, तिच्या 4 पिझ्झांमध्ये जी ताकद नाही ती त्या एक आपण त्या आतला फिटनेसकडे किंवा स्वतःच्या तो ताकदीकडे थोडा आहे तो पण एक अभाव आहे. तो आहे. म्हणजे महिलांनी स्वतःला देखील सक्षम करायला हवं फिजिकली आणि मेंटली, ते पण फार गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही राजकारणामध्ये आहात, जसं आपण मगाशी बोलत होतो की सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांसाठी आता असुरक्षित एक वातावरण तयार झालेलं आहे. कुठले क्षेत्र असू दे, ते राजकारणामध्ये सुद्धा अशी असुरक्षितता महिलांसाठी असते का? म्हटलं तर हो, न म्हटलं तर नाही. मुळात मी कशी प्रेझेंट होते, कारण तुम्ही आधीपासूनच खूप स्ट्रॉंग आहात असे. आपण राजकीय आमदारांनी काही मुलींचा कसा लाभ घेतला, मग काही पूजा, जे संजय मला वाटतं काहीतरी आमदार आहे ना, म्हणजे ह्या आमदार झाले, खासदारांना असं वाटतं, पण पब्लिक लक्षात ठेवतं. आणि ते त्याने दाखवलं पण, ज्यानी असं गैरवर्तन महिलांशी केले, मुलींशी केले, ते घरी बसले. आता मी राजकारणात आहे, मला नेहमी हेच सांगायचं असतं आणि मी नेहमी ते माझं पक्क वाक्य आहे की मी काय आहे किंवा मी कशी छान, मुळात एकदम काळा कलर असलेली बाई पण छान म्हणायला पाहिजे. का? कारण बाह्य सौंदर्य महत्त्वाचं नाहीच आहे. ती जर तिच्या घराला व्यवस्थित सांभाळते, तिचं बाह्य सौंदर्य नसले पण तिचं आंतर सौंदर्य खूप असं. आणि अशा कितीतरी मुलींशी लग्नही झाली आहेत, म्हणजे त्या पतीने बघताना काहीतरी ते सौंदर्य पाहिलेलं आहे. त्यामुळे सौंदर्यावर न जाता तुमची बौद्धिक सौंदर्य काय आहे, तुमची शारीरिक क्षमतेचे काय आहे, तुमचं मानसिक सौंदर्य काय, हे जर भक्कम असेल तर तुमच्या वाटेला कोणी जाण्याची हिंमतच नाही करणार. पण काही महिलांचं असं कमी वेळेत मला काहीतरी मिळवायचं आहे आणि त्या मिळवण्याच्या धडपडीमध्ये ते सगळं गमावून बसतात. तर चुकीच्या मला शैक्षणिक पासून ते अगदी घरात थांबलेल्या आईपर्यंत मग आम्ही हेच सांगत असतो की मुळात मी कुठेतरी कमी पडेन किंवा मला नका हे करू, तुम्ही मेहनत घेत राहा, व्यवस्थित प्रामाणिक काम करा. आपल्याकडे आजही या संपूर्ण सृष्टीत जे पेरतं तेच उगवत आहे. असं नाही झालं मी तांदूळ पेरले आणि गहू लागले. अजूनही सृष्टीने तो बॅलन्स ठेवलाय, तो बॅलन्स आपण ठेवावा. आणि मग जर आम्ही नवरात्र बसवतो, घरामध्ये घटी बसवतो, नवरात्र अगदी उत्साहाने साजरा करतो, त्यावेळेला त्या देवींचं जेव्हा चरित्र वाचतो त्यातला काहीतरी बोध घेतला पाहिजे. कारण ती पण आदी माया आदी शक्ती,
मग ती आदिमाया आणि आदिशक्ती आपल्याकडे पण कूट भरलेली आहे. फक्त ती कधी प्रेझेंट करायची, कुठे करायची, कधी कशी करायची ते आपल्या हातात आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण स्वतःला देखील मेंटली आणि फिजिकली तेवढं स्ट्रॉंग ठेवायला हवं. नवरात्र उत्सव सुरूच आहे. नवरात्र उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा तो एक जागर आहे आणि त्याच्यातून हाच एक मेसेज आहे. मॅम, तुम्ही इतके वर्षांपासून राजकारणात काम करतात, समाजकारणात काम करत आहात. आता जी तरुणांची बदलणारी जी मानसिकता आहे ती खूप वेगळी आहे असं. पण सगळ्या गोष्टी ना शेवटी घरामध्ये, तर तुम्ही एक स्त्री आहात, आई आहात, आजी देखील आहात. ती आईच्या इकडे येऊनच थांबते, की आईच मुलांवरती संस्कार करते. हा सगळा दोष असतो ना, तो आईवरच म्हणजे थोपला जातो. यावर काय सांगाल तुम्ही? नाही, आता मुलांची आई मोबाईल आहे. म्हणजे मी काल एक व्हिडिओ पाहिला सोशल मीडियामध्ये. शाळेतली टीचर आहे आणि तिने असं ते बँडेज केलं होतं. अगदी मला वाटतं नर्सरीची किंवा त्याच्यापेक्षा वरच्या क्लासची मुलं असतील आणि ती असं दाखवते आणि त्या मुलांना ती म्हणते की हे मी जास्त मोबाईल पाहिला ना म्हणून माझ्या डोळ्याला त्रास झाला, हे माझं इथे. मग मुलं मोबाईल नको म्हणतात, पण ते शाळेत नको म्हणाले. मला असं वाटतं की आपला मोबाईल हा 9 नंतर 10 नंतर जे नॉर्मल नोकरी करणारे वगैरे तर आम्हाला तर कंटिन्यू चालू ठेवावा लागतो. त्याला काय नाईलाज असतो, कारण आमचे कधीही मेसेज. हां, पण काय झालंय, तिकडे आई घेऊन बसते मोबाईल, तिकडे वडील बसणार, तिकडे आजोबा बसणार. मग तो लहान मुलगा काय करतो, मला पण मोबाईल दे. म्हणजे मी माझ्या नातवावरनं सांगते, अगदी असा आडवा बेडवा होऊन मस्त बघत राहणार. 3 वर्षाचा आहे. तर तो माझ्या सुनेला मी सांगितलं, असं नाही होणार, त्याला वेळ दे. आता तुला 20 मिनटं 40 मिनटं बघायला मिळेल आणि तो एक संध्याकाळचा 7:30-8चा वेळ ठेव की ज्याच्यामध्ये तो सगळ्या. आणि पण सतत मोबाईल द्याल तर त्याची जडणघडणामध्ये बिघडण्याचे चान्सेस तुमच्यावरच येतील. आणि हा जो म्हणजे हा सोशल मीडियाचा जो विळखा आहे तो खूप आईभोवतीपणे, वडिलांभोवती, सगळ्या घराभोवती आई वडिलांपेक्षा आता कमी झाला आणि त्याच्या भोवती जास्त झालाय. त्याच्यावर विश्वास मग जास्त आहे. संस्कार म्हणजे आता म्हणजे आपण मला प्रश्न पडलाय, नक्की कोण कोण संस्कार करणार म्हणजे पहिलं गुरुजन करायचे आपल्यावर. शाळेत गेल्यानंतर ती एक भीती होती, धाक होता. आता तो शाळेतल्या शिक्षकांचा पण राहिला नाही. त्यांनी मारूच नाही, त्यांनी डोळे वटारूच नाही, म्हणजे तो धाक गेलेला आहे. आई वडिलांनी पण आता अगदी 3-4 वर्षाची मुलं पण एवढा गोंधळ घालतात, आत्ताच्या आत्ता पिझ्झा पाहिजे, आत्ताच्या आत्ता. हा जो आत्ताच्या आत्ता आहे ना, तो आपल्याकडे वेळेला नव्हता. म्हणजे अगदी खूप खूप झालं असे पाय बी केले तर कधीतरी हो म्हटलं तर ठीक, नाही तर आपणच दबून आपलं निघायचं. तसं आत्ताच्या मुलांचं नाही, चिवटपणा वाढलाय आणि पुरवतात. आम्हाला नाही ना मिळालं मग त्याला असं नका करू. आपल्याला नाही मिळालं त्याला वेगळी कारणं आहेत आणि ह्यांना न देण्याची वेगळी कारणं आहेत. ह्याची न देण्यासाठी कारण वेगळं आहे, तर दिलंच नाही पाहिजे. तर मुलगा आणि मुलीमध्ये न फरक करता लाडली हे नको आणि लाडला बाबा पण नको, समान पाहिजे असं आहे. तुम्ही देवभोळे आहात, बरोबर आहे. धार्मिक तुम्ही आहातच. तुमच्या गळ्यामध्ये खूप सुंदर असा तो एक मला डमरू दिसतो आहे. तुम्ही शिव भगवानला पण मला वाटतं तुम्ही नाही देव तर आपण मानलेच पाहिजे. कारण देवीचं कुठलं रूप तुम्हाला जास्त तुमच्याविषयी को रिलेट होतं? मला सरस्वतीचं रूप आवडतं. बासरमध्येच एक ठिकाण आहे की ज्याच्यामध्ये ती बसलेली आहे, तिचा त्यामुळे मला ते आवडतं. कारण तुमच्याकडे जर सरस्वती असेल तर तुमच्याकडे सगळं आहे. मग तुमच्यामध्ये लक्ष्मी आली आणि लक्ष्मीचे पूजक मी तरी नाही. मी सांगते की सरस्वतीला तुम्ही बजा, सगळं तुमच्याकडे आपोआप येईल. कारण ते महत्त्वाचं हे आहे, कारण त्याची जागा इथे आहे. अगदी नक्की आहे. आत्ताच्या काळामध्ये म्हणजे आता बघितलं तर आता आपण रणरागिणी, शिवसेनेच्या तुम्ही रणरागिणी आहात असं. रणरागिणी ही प्रत्येक महिलेने आता व्हायला हवं, ती वेळ आली आता असं आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक महिलेने आता जसं म्हणजे आम्ही सध्या ही मुलाखत आमच्या सुरू आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांकडून आम्हाला असं सांगितलं जातंय की आता आम्ही सहन करणार नाही म्हणून. कायदा आपण कसं काय हातात घेऊ शकतो? सहन करणार नाही म्हणजे काय करणार, हा पहिला प्रश्न आहे. कायदा आम्हीच पाळायचा का, हाही प्रश्न आहे.
कायदा समोरून पाळला जात नसेल तर आम्ही काय करावं. त्यामुळे याच्यासाठी सक्षम गव्हर्नमेंट आणि सक्षम गव्हर्नन्स एक धाक पाहिजे असा. हा, तो दोन्हीकडे समान असला पाहिजे. आणि तो धाक कमी होत चाललाय. म्हणजे तुम्ही आम्ही ज्या वयात, आता मी जरा तुमच्यापेक्षा मोठीच, आमच्या मुलीला आपण चांगलं हे केलं. आता त्याच्यानंतर तिची मुलगी, तिला हा जो एक स्कोप आहे तो आवरणार कसा. तो स्कोप दिलाय ना आपण. बरोबर आहे. त्यामुळे तिला दुनिया घरातून दिसते. आपल्याला घराच्या बाहेर पडून बघावी लागत होती. आता मुलांना घरात बसून दिसते, जग दिसतंय एका क्लिकवर. मग जग एका क्लिकवर आहे तर आपणही एका क्लिकवर आहे. सक्षम सरकार नेमण्याचा अधिकार आहे एका क्लिकवर. नक्की नक्कीच. मॅम, जाता जाता एक माझा प्रश्न आहे की जसं आता आपण बघतोय सगळ्या क्षेत्रात महिला आहेत, बरे त्या असुरक्षित असतील तरी आपण काही महिला अशा आहेत की त्या स्वतःला त्यांनी सक्षम केलेलं आहे. पण एवढं सगळं असताना महाराष्ट्रामध्ये असंच एक महिलांचं सरकार यावं असं आम्हाला वाटतंय. म्हणजे महिला मुख्यमंत्री झाल्या तर खरंच सगळं महिलांना फार त्या निश्चिंत होतील, आम्हाला न्याय पटकन मिळेल अशी सर्वसाधारण महिलांची भावना आहे. तुमची पसंती विशेष करून कुठल्या, म्हणजे ज्या चॉईसेस आहेत त्याच्यामध्ये मला तर तुम्हाला आता वाटतं की सध्या सक्षम? 3 चॉईस दिसतंय हा. असं म्हटलंय. त्याच्यात तर 2 चॉईस जास्त आहेत. एक सुप्रियाताई आहे आणि रश्मिताई ठाकरे असं नाव आलेलं आहे. हो, नाव आहे. मुळात म्हणजे सुप्रियाताईंना पण मी चांगली ओळखते, पण अधिक रश्मिताईंना पाहिलंय. रश्मी वहिनीनी सासू सासऱ्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणं, त्याच्यानंतर पतीच्या पाठीशी ठाम उभं राहणं, मुलाच्या पाठी आई म्हणून ठाम उभं राहणं. आणि शिवसेनेचं संघटन हे कौटुंबिक संघटन आहे. म्हणजे कुटुंब प्रमुख जे उद्धवजी म्हणतात ना, ते फक्त आता काय शिवसेनेचे राहिले नाहीत, ते अख्ख्या महाराष्ट्राचे झालेत. आणि आता तर त्यांची घोडदौड देशात चालली आहे. पण रश्मी वहिनींचा जो एक आवाका आहे, तर त्या आत्ता तर आत्ताच्या घडीला तर ते कुठल्याच राजकारणात नाही. पण जर लोक असं म्हणत असतील, विचार करत असतील की त्या मुख्यमंत्री झाल्या, तर मी तुम्हाला आज सांगते, त्या झाल्या ना तर ते चांगलं महाराष्ट्र हाताळतील आणि राजकारण विरहित हाताळतील. म्हणजे राजकारणात महिलांना असं पाहिलं जातं की मला आठवतंय की एकदा साहेबांनी मला 2007ला तिकीट देतानाच म्हटलं, अरे हा म्हणतोय माझी बाई पाहिजे, तो म्हणतोय माझी बाई. मी म्हटलं, साहेब मला तिकीट नाही दिलं तरी चालेल, पण मी बाबा कोणाची बाई बी बनून राहायला तयार नाही. मी माझ्या नवऱ्याचीच बाई बस. हे उत्तर बाळासाहेबांना आम्ही त्यावेळेला दिलंय. त्यामुळे रश्मी वहिनींचं जर वर्षाताईंनी नाव घेतलंय, गायकवाडताईंनी, आणि ती चर्चा चालू झाली, तर एक अतिशय सोज्वळ सुसंस्कारी, म्हणजे मी कोण नाही असं नाही, त्या मी त्यांच्या जास्त जवळ असल्यामुळे मी ते सांगू शकते. इतर महिलांच्या म्हणजे बऱ्याच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत, त्यांच्या आहेत, पण मी काय त्यांच्या जास्त जवळ नाही. काय सोशल मीडियातून दिसेल किंवा ह्याच्या आधी असेल तेवढंच. पण रश्मी वहिनी अतिशय चांगलं राजकारण, कारण त्यांनी बाळासाहेबांना पाहिलंय, त्यांनी माना पाहिलंय, त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या घरामध्ये त्या सुनबाई म्हणून गेलेले आहेत. त्यामुळे तेवढी समाजाशी नाळ कशी जुळवून ठेवायची ती त्यांना चांगली माहिती आहे. त्यामुळे आजच्या घडीला मी परत सांगेन की त्या राजकारणी नक्की नाही, पण संधी आल्या तर सक्षमपणे मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करतील. नक्कीच नक्कीच. मला वाटतं खूप छान आपण आज बोललोय, गप्पा मारल्यात आपण. आज मुख्य म्हणजे महिलांबद्दलच जास्त आपण चर्चा केलेली आहे आणि तुम्हाला जे अपेक्षित आहेत ते नक्कीच तुम्हाला मिळो. ह्या आमच्या माननीय टीमतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.